पोचलो आपण ह्या लोकेशनवरती आणि भन्नाट इकडचा लोकेशन वाटतंय. खाली बघत बघत जायला लागेल. भरपूर खोल आहे बघू शकता. म्हणजे आपण रायगड किल्ला वगैरे बघतो ना तसाच हा लोकेशन आहे इकडचा. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज पण पुन्हा एकदा आपण आलो अशा भन्नाट लोकेशनवरती. आज आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे. आणि पहिले एकदा आहे ना इकडे आपण कॅम्पिंग केलेली, तर त्याच जागी आपण पुन्हा आलो आहे. आणि आज आहे ना काहीतरी आपण वेगळा काहीतरी बनवायचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिले आहे ना टेंट लावून घेऊया. आणि आत्ता वाजलेत 4:30 वाजलेत. 4:30 वाजल्यापासून उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत आपल्याला इथेच राहायचं आहे आणि फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे. तर बघूया कसा आजचा एक्सप्रेस असणार आहे. तर असा भन्नाट लोकेशन आहे आजचा. बघू शकता तुम्ही आजूबाजूला. आणि नदीचा पाणी आहे ना पूर्ण कमी झाला आहे. मागच्या टायमाला जेव्हा आलेलो ना तेव्हा नदीला पाणी भरपूर होता. म्हणजे हे डबक्यामध्ये आहे ना पाणी भरपूर होता पहिले. तर आता पाणी आहे ना भरपूर कमी झालं आहे. तर चला पटकन टेंट लावून घेऊ. तर मित्रांनो नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि मित्रांनो एक आपण नवीन चॅनल ओपन केला आहे, त्याच्यावरती आपण लोकल म्हणजे डेलीच्या आपण त्याच्यावरती व्हिडिओ टाकत राहू. कॅम्पिंगच्या व्हिडिओ फक्त ह्याच्यावर टाकू. आणि आपण जे मासे वगैरे खेकडे पकडू ते त्या चॅनलवरती आपल्याला बघायला भेटतील व्हिडिओ. तर त्या डेलीच्या राहतील, म्हणजे डेच्या व्हिडिओ राहतील. तर त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. त्याची लिंक इथं खाली दिलेली आहे. तर चला पटकन आहे ना टेंट वगैरे लावून घेऊया पटापट.
पाणी आहे ना शाला पाणी एकदम गोड होता. शाला पाणी आणण्याचं कारण म्हणजे आपण त्याच्यामध्ये एक युनिक रेसिपी म्हणजे कोलंबी त्याच्यामध्ये टाकून ती आपण बनवणार आहोत मस्त मसाला वगैरे लावून. तर त्यासाठी आपण तो शाला पाणी आणलाय आणि पाणी तर एकदम गोड होता. तर बघूया युनिक टेक्निक आहे एक आपण वापरतो. तर बघूया सक्सेस होते काय ते. चला पटकन आहे ना काळोखायच्या आतच बनवती. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण राऊंड मारून यायचं आहे. बघूया आज काय बघायला भेटतोय काय. इकडे तुम्ही बघू शकता मोठा जंगल आहे. ह्या जंगलामध्ये आपल्याला जायचं आहे फिरायला. भरपूर एकदम भारी तिकडचा नजारा आहे. कधीपासून जायचा म्हणजे प्लॅन आहे पण तो सक्सेस नाही झाला अजूनपर्यंत. भरपूर दिवस झाले तिकडे जायचा प्लॅन केलेला. तर आज आहे ना जाऊ आपण 100%. आणि तिकडचं लोकेशन तर एकदम खतरनाक आहे. वरती डोंगर आहे आणि तुम्हाला सगळा नजारा बघायला भेटेल. कसं माहिती आहे लोक कोण इकडे येत नाही त्याच्या मुलं आहे ना पूर्ण जाली वगैरे आले त्या साईडला म्हणजे सुटसुटीत नाही एकदम जंगल. भरपूर वरती चढायचं आपल्याला. आणि इथपर्यंतच वर चढलोय. तर कसला सीन वाटतो इकडून बघा. आणि आपला टेंट आहे एकदम खालच्या साईडला नदीमध्ये. भरपूर चढाव आहे वरती. तेव्हा आहे ना 2 वर्ष अगोदर चक्रीवादळ आलेलं ना तेव्हा ह्या साईडला एवढा वारा सुटलेला भरपूर वारा सुटलेला. आणि आम्ही खालच्या ज्या नदीला आहे ना चिंबोऱ्यांसाठी आलेलो खेकड्या पकडायला. तेव्हा ही झाडं पडलेली मोठी मोठी भरपूर मोठी मोठी झाडं पडलेली. या टायमाला पोचलो बहुतेक वरती आणि वरती दिसतोय डोंगर. चला जवळपास पोचलोय आपण. उंच डोंगर वाटतोय. अजून त्या टोकावर आपल्याला पोहोचायचं आहे. आणि खाली बघू शकता एकदम डेंजर. आणि पूर्ण आहे ना खाली खोल एकदम दर्या इकडे. तर आपल्याला पूर्ण आहे ना वरती टोकावर चढायचं आहे. पोचलो आपण ह्या लोकेशनवरती. आणि भन्नाट इकडचा लोकेशन वाटतंय. खाली बघत बघत जायला लागेल. भरपूर खोल आहे बघू शकता. म्हणजे आपण रायगड किल्ला वगैरे बघतो ना तसाच हा लोकेशन आहे इकडचा. तर आपण आहे ना इथेच कॅम्पिंग करायचा प्रयत्न करू. नेक्स्ट व्हिडिओ आहे ना आपली इकडेच असणार आहे. इथं आपण टेंट लावायचा नाही. इथं आपण आहे ना मस्तपैकी झोपडी वगैरे बनवून राहू. कारण इकडचा लोकेशनच बघा काय भारी वाटतोय. आणि भरपूर आहे ना खोल दर्या इकडे. आणि तिकडे आहे ना पक्ष्यांचा आवाज बघा एकदम भारी आहे. सगळीकडे आहे ना एकदम खोल आहे बघा. किती भरपूर खोल आहे बघा. ह्या साईडला पण बघा. टोकवायला पण भीती वाटते इकडं. जबरदस्त एकदम. आणि टेंट लावलाय ना आपण एकदम खालच्या साईडला लावलाय तिकडे नदीमध्ये. भरपूर खालच्या साईडला आहे. आणि आपण वरती मस्तपैकी डोंगरावरती आलाय. आणि इकडचा व्ह्यू बघा काय भारी वाटतोय. इकडे ड्रोन वगैरे असला ना तर भारी सीन येतील इकडचे. एकच नंबर. आणि कितीतरी खोल आहे एकदम. मस्त आहे ना. सूर्य पण बघा. सूर्य बघा मस्तपैकी मावलतोय तिकडं. एक नंबर सीन वाटतोय. चला. आणि आत्ता आहे ना इकडे बघा किती ऊन वाटतोय. एकदम मस्त वातावरण पण एकदम भारी वाटतोय. तर चला हीच जागा आपण बघायला आलेलो. भरपूर वर्षांनी ह्या जागी आलो. जेव्हा लहान होतो ना त्या पप्पांसोबत आलेलो ह्या जागी. आणि भरपूर वर्षांनी आलो ह्या साईडला. कारण भरपूर दिवसापासून मन होता इथे यायचा. तर तो आज आहे ना एकदम सक्सेस झाला. आणि तुम्ही व्ह्यू बघितला असाल एकदम भारी. लय म्हणजे लय भारी. तर आपण इथंच कॅम्पिंग करू एक दिवस. नेक्स्ट व्हिडिओ आहे इकडे बनवायचे प्रयत्न करू आपण. चला जाऊया पाठवट खाली. आणि आपला टेंट वगैरे तिथेच आहे. अजून बनवायचा पण आपल्याला. तर कसा वाटला लोकेशन आहे ना नक्की कमेंट करून सांगा. आणि कॅम्पिंग आपण नेक्स्ट करू ना ते इथंच करू. हे बघा मस्त जागा वाटते इकडं.
एक नंबर जागा वाटते कॅम्पिंगसाठी पण, आणि भन्नाट लोकेशन वाटतोय, त्याच्यामुळे भरपूर मजा येईल ह्या साईडला कॅम्पिंग करायला. चला. आणि मागच्या टायमाला आहे ना, इथं आपण कॅम्पिंग केलेली, तिथला आपल्याला आपण बत्ती बनवलेली ना, ती इथंच ठेवून गेलेलो. त्यातला रॉकेट आपल्याला इकडे भेटलाय बघा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आज बनवायचं आहे ती म्हणजे कोलंबी. तर ह्याचा थोडा आहे ना होल मोठा करून घेऊ. दोन खायरीची मोऱ्या म्हणजे मोऱ्या बोलतात आहे ना, ह्या आपण मस्तपैकी आहे ना भाजून खाणार आहोत. आणि इकडे आहे कोलंबी. आणि ही पण कोलंबी आहे ना एकच नंबर आहे. पटकन आहे ना सोलून घेऊ पटापट. कोलंबी आहे ना टोटल सोलून बघा किती झाली. ही बघा एवढी झाली टोटल सोलून, म्हणजे एकट्यापुरती बरी आहे. चला. मिरची पण टाकू आपण त्याच्यामध्ये, कोलंबीच्या ह्याच्यामध्ये. आणि लसूण आहे ना आपल्याला अख्खीच टाकायची आहे त्यात, कारण नंतर खायला भारी वाटेल ते. पक्ष्यांचा आवाज बघा. आणि हे पक्षी आहेत ना मित्रांनो संध्याकाळच्या टायमातच ओरडतात, दिवसाचे जास्त नाही. सकाळी आणि संध्याकाळ ह्या दोन टायमात हे पक्षी भरपूर ओरडतात. मस्त आहे. इकडे लिंबू घेतलाय, लसूण आपल्याला अख्खाच टाकायचा आहे. इकडे अख्खा गरम मसाला आहे. इकडं थोडंफार कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर आणि मिरची कटिंग करून घेतले. तर तेल वगैरे वापरायचं नाही ह्याला आपण. कोथिंबीर पण टाकून घेऊ त्याच्यामध्येच. मिरची पण त्यातच टाकून घेऊ. नंतर आहे ना लिंबू पिळून घेऊ. आणि आपल्याला लसूण अख्खाच टाकायचा त्याच्यावरती. त्याच्यानंतर मग अख्खा गरम मसाला, कढीपत्ता वगैरे पण त्यात टाकू. तारपूर पण आपल्याला बनवायचा ह्याच्यामध्ये, तर भन्नाट होणार आहे एकदम. आणि ह्याच्यामध्ये आपण जी पोपटी लावतो ना तशी बाजूने आपल्याला इस्तो पेटवावं लागेल ह्याच्यावरती. पटकन आहे ना बनवून घेऊ.
त्याच्यानंतर आपण आणले शेंग, आणले एकटाची शेंग, तर ते आपण बारीक करून टाकू त्याच्यामध्ये. ओके. तर 15 ते 20 मिनटं आपण ती वेट करू. 15 ते 20 मिनटं अशीच त्याला आग द्यायला लागेल, तर ते होईल 100%. कारण रस्सा पण होईल आतमध्ये, कारण आपण त्यामध्ये पाणी पण टाकलं आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पण ती टेस्ट असते ना मित्रांनो, ती जरा वेगळी येईल, टेस्ट लय भारी वाटेल. कारण आपण जे भांड्यामध्ये वगैरे बनवतो ना, त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये टेस्ट लय भारी येईल आपल्याला. तर आपण खेकडी पण ठेवू ह्याच्यावरती, म्हणजे भाजून तयार होतील तोपर्यंत. मस्त. आपले खेकडे आहेत ना एकदम रेडी झालेत, भाजून झालेत खेकडे. ओके. त्याने इकडे आपण चहा बनवू. या चहा प्यायला लय भारी वाटते. कारण का संध्याकाळच्या टायमात त्यांना भरपूर थंडी पडते, आणि थंडीमध्ये अशी चहा प्यायला लय भारी वाटते. या चहा प्यायला म्हणजे बनवता आहे ना, भरपूर कालू झाला, पूर्ण कालू खाला. म्हणजे आता 7 वाजायला आले असतील. या चहा प्यायला पहिली चहा पिऊ मस्त. त्याच्यानंतर आपल्याला अजून राईससुद्धा बनवायचा आहे, आणि जिरा राईस बनवायचा आज. या चहा प्यायला आज जिरा राईस बनवायचा आहे ना, त्यासाठी आपण बासमती तांदूळ आणलेत. इकडे आहे ना आपला परफेक्ट एकदम रेडी झालाय. कारण बाहेरून आहे ना पूर्ण बघा मस्तपैकी पूर्ण तयार झालाय बाहेरून. आतमधून मस्त आहे ना, रस्सा पण झाला असेल एकदम भारी ना. आपण भात वगैरे ठेवलाय, तोपर्यंत मस्तपैकी आहे ना जरा असंच पडून राहू. आपला जे रस्सा आहे ना, जे नवीन टेक्निकने बनवलेला, तो एकदम तिकडे ओके झालाय. तोपर्यंत असंच पडून राहू. चला. आणि इकडे रस्सा आहे ना एकदम मस्त रेडी झालाय बघा. जिऱ्याचा सोपं सुटला. जिरा राईस आहे ना, हा तुपामध्ये किंवा डालड्यामध्ये बनवला ना तर आणखीन भारी होते. कारण एवढा सामान जंगलात घेऊन यायचा ना तर आठवण नाही राहील नेमकी.
ते पण टाकून घेऊ. थोडाफार आहे ना मीठ पण टाकू आपण. आता इकडं आपला जिरा राईस पण एकदम ओके झालाय. कसला तरी इकडनं आवाज येत होता मगाशी. कसला तरी आहे ना इकडून आवाज आला. काहीतरी होता सर, कालगा वगैरे किंवा इतर कुठला तरी प्राणी वगैरे होता सर. चला तिखट झाला असेल भरपूर. आणि इकडे लसूण, शेंगा एक नंबर. एकच नंबर. शेंगा आहेत ना नॉर्मल कच्च्या राहिल्यात एकदम. थोडं ठेवला असताना अजून 5 मिनटं एकदम परफेक्ट झाला हा. खतरनाक. आणि ह्या मोहऱ्या चिंबोऱ्या आहेत ना भरपूर भरलेल्या असतात, तर खायला आहे ना लय भारी वाटतात. त्या मोहऱ्या चिंबोऱ्या पण मस्तपैकी भाजलेल्या. असा आहे ना मांस निघतंय बघा मस्त. आणि आपण तिकडे आहे ना नुसतं चालूच ठेवले. भरपूर फाटी अशी लावलेली आहेत म्हणजे लवकर विजणार नाही. कारण ह्या टायमाला ना भरपूर इकडे काळोख झाला आहे आणि वाजले पण भरपूर. लाईटीवरती आहेत ना पाखरं आलेली आतमध्ये. पटकन पहिला दरवाजा लावून घेऊ आपण. ओके. आता कसं माहिती आहे, आता आहे ना 2 ते 3 दिवस झाले थंडी थोडी भरपूर म्हणजे भरपूर कमी झाली. आणि ह्या टायमाला पण गरमी भरपूर करते. आणि काल तर पंखा लावून झोपलेलो घरी, एवढी गरमी होती. तर ह्या टायमाला थंडी नाही आहे, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. म्हणजे काय एकदम मस्त झोपेल रात्री. डोळे आहेत ना आताच पूर्ण असे झाकत आलेत, एवढी झोप आले. आणि टाईम पण भरपूर झाला, 10:30 वाजले. आता बाहेर थोडा उशीर बसलेलो. बाहेर आहे ना वाघळं वगैरे भरपूर आहेत. कारण झाडाचे मोहर वगैरे आलेले असतात ना, ते ह्या टायमाला फुलांचे किंवा आंब्यांचे मोहर ते खायला येतात. ते वाघळं, त्यांचा तिकडे आवाज येतोय वरच्या साईडला. आणि भरपूर असं म्हणजे खाली पण पाडतायत. तर त्या पाल्यावरती पाडल्यानंतर तो आवाज येतो, भरपूर आवाज येतो असा. तर चला झोपूया, उद्या कशी रात्र जाते. भेटू उद्या सकाळी. पूर्ण उजळला आणि थंडी पडली ना सकाळी, एकदम बेकार थंडी पडली. काल संध्याकाळची एवढी थंडी नव्हती, पण आता सकाळी एवढी थंडी पडली ना बापरे. पूर्ण म्हणजे 3 ते 3:30 वाजला काहीतरी जाग आलेली. तिथून म्हणजे भरपूर थंडी एकदम. आतमध्ये पण थोडीफार आता जाणवते. एवढी दव पडलाय ना, भरपूर दव पडलाय. दव पण भरपूर पडलाय. चला जाऊ बाहेर. पहिले उजळला असेल भरपूर. उजळला भरपूर उजळला. बापरे थंडी किती आहे इकडं, बापरे भरपूर थंडी आहे.
बाहेर आहे ना एकदम दगड वगैरे पण खाली पाय ते ठेवलेत ना एकदम गार पडलेत. भरपूर थंडी आहे ह्या टायमाला. काल संध्याकाळची एवढी नव्हती, काल गरमी करत होती, पण ह्या टायमाला थंडी पडले ना एकदम बेकार थंडी पडले, भरपूर थंडी पडले. मला आहे ना इस्तो पेटवून घेऊ बाजूला, त्याच्यानंतर चहा वगैरे बनव. कुठलं पूर्ण तो वात राहिले. मस्त वाटतोय एकदम, काय सेक्युरिटी वगैरे पेटवलेला लय भारी वाटतंय. सकाळीच थंडी भरपूर पडली. तर मस्त चहा बनवून घेऊ पटापट. पहिला चहा पाणी गरम करून घेऊ थोडासा. या चहा प्यायला, सकाळ सकाळची चहा आणि गरम गरम चहा प्यायला लय भारी आहे म्हणजे अशा वातावरणात, कारण थंडी पण भरपूर पडले. या चहा प्यायला एक नंबर. वाजले भरपूर, 7:45 वाजायला आले. तर चला पटकन टेंट वगैरे काढून घेऊ पटापट. आणि इथून आहे ना हालूसा नाही वाटत, कारण मस्त इस्तो पेटले शेकोटी, लय बरं वाटते. आलो घरी, लय भारी म्हणजे रात्रीची झोप आली ना एकदम भारी झोप आली, कारण थंडीच्या वातावरणात आहे ना झोप पण एकदम चांगली लागते. सकाळी जी थंडी पडली ना ती भरपूर थंडी पडलेली, तर मजा आली. कालची आपली कुकिंग पण भारी वाटली. आणि जी टेस्ट होती ना ती आपण नारळाच्या ह्याच्यामध्ये बनवला ना, शाला पाणीमध्ये जे बनवला ना त्याची टेस्ट थोडी वेगळीच होती आणि लय भारी वाटला. म्हणजे जे आपण भांड्यामध्ये वगैरे बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडी अलग टेस्ट होते. मातीच्या भांड्यात थोडी अलग होते किंवा असं कशात बनवलं ना आपण तर प्रत्येक भांड्याची टेस्ट वेगळी असते. तर लय भारी वाटला खायला पण. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय. चला.